नमस्कार, अंजस मराठी किचन मध्ये आज आपण मकर संक्रांती विशेष अगदी मौसूद अशी तिळाची वडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण सर्वात अगोदर 1 वाटी तीळ घेतलेले आहे। त्यानंतर आपण इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि 2 वाटी गूळ घेतलेला आहे। आता सर्वप्रथम आपण इथे शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे। आता आपण ज्या वाटीने शेंगदाणे घेतले त्याच वाटीने 1 वाटी तीळ घ्यायचे आणि त्याच वाटीने 2 वाटी गूळ आपण इथे घेणार आहोत। तर आता आपण इथे शेंगदाणे व्यवस्थित खमंग असे लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे। आता इथे बघू शकता अगदी मस्तपैकी आपण असे शेंगदाणे इथे भाजून घेतलेले आहे। आता आपण हे शेंगदाणे इथे थंड करणार आहोत। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण इथे 1 वाटी तीळ खरपूस होईपर्यंत आपण इथे भाजून घेणार आहोत। तर आपण इथे गावरान तिळाचा वापर करायचा आहे आणि व्यवस्थित असे लो फ्लेमवर आपण इथे हे सतत हलवत हे तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे। आता इथे तीळ आपण व्यवस्थित असे लो हीटवर व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। आता इथे तीळ आपले व्यवस्थित असे भाजून तयार झालेले। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून थोडेसे थंड करून घेणार आहोत। आता इथे शेंगदाणे मी व्यवस्थित साल काढून घेतलेले आहे। आता हे मिक्सरच्या जारमध्ये काढून आपण पल्स मोडवर व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे। अगदी बारीकही याचा कूट आपण करायचा नाहीये, थोडंसं जाडसरच आपल्याला हे मिश्रण ठेवायचे। त्यानंतर आपण आता इथे हे तीळ थोडेसे थंड करून घेतलेले आहे आणि हे तीळ पण व्यवस्थित असे आपण पल्स मोडवर इथे आपण बारीक करून घेणार आहोत। तर अगदी जास्त वेळ पण हे तीळ आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये बारीक करायचे नाहीये, थोडेसे तीळ आपण इथे काढून घेणार आहोत। आता आपण इथे पल्स मोडवर हे पण तीळ पण व्यवस्थित इथे बारीक करून घेतलेले आहे। अगदी तुम्ही जास्त वेळ मिक्सरच्या भांड्यामध्ये दळले तर तिळातून तेल रिलीज होऊ शकतं। तर अगदी पल्स मोडवर आपण इथे मिक्सर चालू बंद करून व्यवस्थित असं थोडंसं जाडसर इथे दळून घ्यायचे। त्यानंतर आपण इथे 1 चमचा वेलची पूड यामध्ये ऍड केलेली आहे। आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपण इथे मिक्स करून घेणार आहोत। आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपण इथे मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर आपण आता इथे कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करून घ्यायचे। आता तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण इथे गूळ ऍड करणार आहोत। तर इथे मी 2 वाटी गूळ घेतलेला आहे। आता गूळ इथे व्यवस्थित आपण मेल्ट करून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला गूळ इथे व्यवस्थित असा सतत हलवत व्यवस्थित असा मेल्ट करून घ्यायचा आहे, वितळून घ्यायचं आहे। आता इथे गूळ आपण व्यवस्थित असा वितळून घेतलाय। त्यामध्ये आपण इथे 1 चमचा दूध ऍड करणार आहोत। आता दुधामुळे काय होतं, ही वडी अतिशय मऊसूत बनायला मदत होते आणि गूळ आपला पटकन वितळतो। तुम्ही 1 चमचा दुधाच्या ऐवजी इथे 1 चमचा पाण्याचाही इथे वापर करू शकता। आता हे सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचे। त्यानंतर आता इथे बघू शकता आपल्या गुळावरती व्यवस्थित असे बबल्स तयार झालेले आहे। आता हे आपण व्यवस्थित आता जास्त वेळ याला शिजू द्यायचं नाहीये। आता इथे थोडंसं हलवत आपल्याला इथे अशा प्रकारे फेस तयार झाला की लगेच आपण त्यामध्ये तीळ आणि गुळाचं जे तीळ
आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये ऍड करायचे. अगदी जास्त वेळ आपण हा पाक शिजवायचा नाहीये आणि अगदी कमी वेळ पण आपल्याला हा पाक शिजवायचा नाही. कमी वेळ शिजला तर तो कच्चा राहील आणि जास्त वेळ शिजला तर कडक होईल. त्यामुळे या स्टेजला तुम्ही अगदी व्यवस्थित फक्त एक गुळावर फेस तयार झाला की लगेच त्यामध्ये आपण हे मिश्रण ऍड करायचे आणि अगदी लो हीटवर आता हे सगळं आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता हे मिश्रण आपण पटापट आता या गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आता इथे बघू शकता हे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे आपण इथे मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे फक्त मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आपण एका ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचंय. आता इथे आपण ताटाला तूप लावून घेतलं की त्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचंय. आता हे व्यवस्थित अशा प्रकारे आपण ताटामध्ये सगळीकडे व्यवस्थित पसरवून द्यायचे. आता इथे मिश्रण थोडंसं गरम होतं त्यामुळे आपण इथे असं वाटीच्या साहाय्याने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचे. अगदी मस्तपैकी अशा मऊसूत याच्या वड्या बनवून तयार होतात. त्यानंतर अशा प्रकारे हाताने आपण व्यवस्थित असं त्याच्या एजेस दाबून घ्यायचे. त्यानंतर आपण जे तीळ काढून ठेवलेले होते ते तीळ पण यावर आपण व्यवस्थित असे पसरून घ्यायचे. याच्याने वडी दिसायला एकदम सुंदर दिसते. आता हे तीळ पण व्यवस्थित असे वाटीच्या साहाय्याने आपण इथे दाबून घ्यायचे. त्यानंतर आपण आता हे इथे पिस्त्याचे काप यावर ऍड करणार आहे. पिस्त्याचे काप टाकणं ऑप्शनल आहे. असेल तर टाका, नसेल तर नाही टाकले तरी काही हरकत नाही. त्यानंतर आपण हे इथे व्यवस्थित असं वाटीच्या साहाय्याने आपण इथे प्रेस करून घ्यायचे. त्यानंतर आपण आता इथे पिझ्झा कटर घेतलेला आहे. त्याच्या साहाय्याने आपण इथे आता याच्या वड्या पाडून घेणार आहोत. तर अगदी एकसारख्या आकाराच्या आपल्याला इथे वड्या बनवून तयार करायचे आणि एकदम असं खालपर्यंत आपल्याला हे कटर टाकायचे म्हणजे व्यवस्थित आपल्या वड्या कट करून तयार होता. पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही इथे चाकूच्या साहाय्याने पण हे व्यवस्थित असं कट करू शकता. आता बघू शकता आपल्या वड्या मस्तपैकी इथे कट करून तयार आहे. तर मी तुम्हाला इथे एक वडी काढून दाखवते. बघू शकता अगदी मस्तपैकी आपल्या वड्या बनवून तयार होता. अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे. अगदी कमी सामानात आणि कमी वेळात अगदी मस्तपैकी ह्या वड्या बनवून तयार होता. एकदा नक्की ट्राय करा. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. धन्यवाद.